मित्रांनो, परत आलेलो आहे मी आमच्या नवीन तिसऱ्या ब्लॉगमध्ये. इथं काढतात बघा. तर चला मित्रांनो, आपण गणपतीचे दर्शन वगैरे करूया. तर हे आपण तिसऱ्या ब्लॉग, हे बघा कुत्र्याचं पिल्लू आहे बघा इथं. तर आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आपण वरती चाललेलो आहे गणपतीचे दर्शन करण्यासाठी मित्र. तर आपण दाखवूया की गणपती मंदिर हे असं दिसतं. हे जुन्या काळातलं आहे. सगळे बांधलेले, हे भिंती वगैरे बघून घ्या तुम्ही. तर ह्या शक्ती जुन्या जमान्यातले आहेत. तर बाहेरून गणपतीचे जे बांधलेले आहेत, ज्या जागेवरती त्यांनी मंदिर भरलेलं आहे, तर ते खूप छान दिसत आहे मला. तर इथे पिण्याचे पाणी वगैरे आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त भरपूर ठिकाणी आपले शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे, थोरले शाहू, पेशवे असे भरपूर फोटोज वगैरे लावलेले आहेत या ठिकाणी. बघून घ्या तुम्ही मित्रांनो. आणि या मंदिरामध्ये एक खूप छान गोष्ट आहे की आपण जे गोष्टी मागितले तर ते खूप लवकर आपल्या आहे ना, इच्छा किंवा काही म्हणा तुम्ही, ते पूर्ण होतात आपल्या इथून. तर यासाठी भरपूर त्यांनी काम वगैरे केलेलं आहे. खूप छान नजारा आहे इथे बघण्यासारखा किंवा करण्यासारखा. आणि या मंदिरामध्ये खूपसे आपली इच्छा वगैरे आपण व्यक्त करू शकतो. त्यांच्यापर्यंत आपण भावना पोहोचू शकतो आणि त्यांची भावना आपल्यापर्यंत पोहोचू शकते, असे हे मंदिर आहेत. तर इथं अभिषेक देणगी कक्ष वगैरे आहे, दर्शनालय वगैरे पण आहे इथे. तर बघायला गेलं तर खूप काही आहे. तर असं बघण्यासाठी खूप मोठी जागा आहे, प्लेसेस आहे. तर हे बघून आपल्या मनामध्ये खूप आदर निर्माण होतो की आपण सगळेजण पुण्यामध्ये राहतो. तर आपल्या पुण्यामध्ये खूप काय बदल होतात ह्याच गणपती मंदिरामुळे किंवा सगळेजण आल्यामुळे. तर इथं भरपूर जण असतात, त्याच्यासाठी आपण खूप काय प्रयत्न करूया. तर पिण्याचे पाण्याचे वगैरे इथे पण आहे भरपूर ठिकाणी. तर इथं लहान बाळ वगैरे पण येतात. हे आपल्या गणपतीचे जे मंदिर आहे, तर ते बांधण्यासाठी खूप कष्ट करणारे आपले जे पण असेल मित्रप्रेमी, मित्रबंधू वगैरे, त्यांच्यासाठी पण आम्ही शुभेच्छा देतो. कारण की एवढे छान मंदिर त्यांनी बांधण्यासाठी आणि सजेस्ट करण्यासाठी खूप काही छान अजून भरपूर व्यतिरिक्त पार पाडण्यासाठी त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. तर आपण पाणी पिऊया, बघूया पाणी भरतंय का नाही. इथे बटन आहे. पाणी थोडं पडायला लागलं याच्यात. पाणी पिण्यासाठी जास्त ना खाली ठेवा. होत नाही आहे इथे, आपण तरी ट्राय करू. तर जेवढं भेटेल तेवढं म्हणजे समाधान मानू. तर पाण्यासाठी खूप कमी भेटलेलं आहे मित्रांनो. तर आपण तेच पाणी पिऊन वगैरे आपण पुढं दर्शनासाठी निघलेलो आहे. तर गणपती तुम्हाला दाखवून देतो कसे आहेत. तर कोणत्या गणपतीसाठी आपण नवस केला पाहिजे, कोणत्या गणपतीसाठी नाहीच नवस केला पाहिजे, तर आपण ह्या गोष्टीमध्ये जाणून घेऊया. हे या. तर हे असे मोठे गणपती मंदिर आहे, खूप मोठे आहे. तर आपण
तर आपण प्रसाद वगैरे पण घेतलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो अजून ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर सिद्धिविनायक गणपती सारसबाग पुण्यामधलं एक दरबुजा गणपती आहे. हे असे तुम्हाला फोटो दिसेल कोथरूडमध्ये कोणते कोणते वेगळे विविध गणपतीचे आपले पिंड वगैरे अजून भरपूर काही त्याच्यामध्ये विष्णू नारायणची मूर्ती आहे. मयुरेश्वर गणपती वगैरे त्यांचे मोरगाव वगैरेला गणपतीचे अजून खूप काही मोठे मोठे हे आहेत. तर गणपतीचे मंदिर वगैरे बांधलेले आहेत. तर इथे सगळे हा छान नजारा बघण्यासाठी लोक येतात. इथं मन प्रसन्नित मन होतं इथे आल्यानंतर आपलं. तर हे त्याच्यासाठी आहेत भरपूर. तर आपण ज्या पण गोष्टी करतो त्या गोष्टी आपण बघण्यासाठी आणि जेवढं आपण फिरन त्याच्यासाठी आपण मनातून इच्छा वगैरे मोकळा करण्यासाठी आलेलो आहे. तर आपण ह्या गोष्टी का बघतो? कारण की आपल्या विचारांमध्ये खूप काही फरक पडलेला असतो दादा मित्रांनो. तर हीच गोष्ट तुम्हाला सांगत असतो की आपण जर टेन्शन घेऊन जर जगलो तर आपल्या मनातली इच्छा ती कधीच पूर्ण होत नाही. कारण की आपण कितीही आपण देव जरी करत असन तर देवाला सोबत घेऊन चालला तरच माणूस पुढे जातो मित्रांनो. खरं सांगतो हे कारण की मी अनुभवलो आहे दादा. त्यासाठी आपण ह्याचं भरपूर ठिकाणी हे बघा गणपतीचे मूर्ती वगैरे ठेवलेले आहेत. जुने किंवा नवीन ग्रंथालय आहे. तर ग्रंथालयामध्ये आपण जाऊ शकतो का नाही ते नाही माहिती. 10 रुपयामध्ये आतमध्ये तुम्ही आतमध्ये एंट्री वगैरे आहे. 10 रुपये इथे एंट्री वगैरे आहे. म्युझियम आहे इथे बघण्यासाठी. तर या म्युझियममध्ये गणपतीचे वेगवेगळे देवांचे आपल्या गणपतीचे वेगवेगळे मूर्ती आहेत. तर तेच आपण आहे ना बघू शकतो. पण आता थोडा गडबडी असल्यामुळे आपण नॉर्मली बाहेर व्हिडिओ काढतो आहे. पण आपण आता गडबडीत असल्यामुळे आपण जास्त काही बोलत नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.